एक रिपोर्ट आला, एक रिपोर्ट, आणि त्या रिपोर्ट मध्ये असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये आता असलेले आणि येत असलेले बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमार मधून येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण हे इतकं वाढणार आहे की याच्यानंतर मुंबई मधल्या हिंदूंचा टक्का हा 50% खाली येणार आहे. आज तुम्ही देश विदेशामध्ये बघतात, तुम्ही चॅनल वरती बघतात, परदेशामध्ये असंच असतं. हे सुरुवातीला येतात, हे झुकून झुकून येतात, वाकून वाकून येतात, थोडे बहुत येतात, आणि आम्ही दरवेळेला काय सांगतो, माणुसकी. कसली माणुसकी? माणुसकीच्या नावाखाली आम्ही रोहिंग्यांना आतमध्ये घ्यायचं, बांगलादेशीयांना आतमध्ये घ्यायचं. जर आतमध्येच घ्यायचं असेल तर बांगलादेशामध्ये राहणाऱ्या, अत्याचार होणाऱ्या जे आमचे हिंदू तिथे राहतात त्या हिंदूंना आतमध्ये घ्या ना. आपल्याकडे रस्त्यात अपघात झाला असेल तर वाहनं आपण बाजूने देतात आपली लोक, पण अपघात झालेल्या ठिकाणी थांबत नाहीत. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय. एखादी जर समजा डेड बॉडी पडलेली असेल, एक मृत व्यक्ती जर समजा पडलेली असेल, पोलीस स्टेशन मध्ये पण वाद होतात की ते तुझ्या हद्दीत येतं का माझ्या हद्दीत येतं. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलायच्या. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये हजारोने शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्याकडे आमच्याकडे बघायला वेळ नाहीये, कुठच्या सरकारला बघायला वेळ नाहीये, कुठच्या माणसाला बघायला वेळ नाही. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलायच्या. परवा तर त्या उमरखेड नावाच्या मतदारसंघामध्ये मी गेलो होतो आणि मी तिकडे त्यांना सांगितलं, म्हटलं महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकरी आत्महत्यांच्या जी सुरुवात झाली त्याची पहिली शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही उमरखेडमध्ये आहे. या मतदारसंघामध्ये झाली आत्महत्या. याच्यावरती उमरखेड मधल्या समोर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं आपल्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं. तो काय ऑलिम्पिक मध्ये पहिला आला होता का? त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपण साधा विचारही करत नाही आहोत की त्याची बायको आता काय करत असेल, त्याचा मुलगा आता काय करत असेल, त्याला नोकरी असेल की नसेल, त्याची मुलगी आहे की नाहीये, तिचं काय झालं, तिचं शिक्षण पूर्ण झालं का नाही झालं, तिचं लग्न झालं की नाही झालं, हा विचार पण आमच्या मनामध्ये येत नाही. हजारो शेतकरी आत्महत्या करताय पण आमच्याकडे कोणालाही पाना फुटत नाही. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय.